26 मे ते 31 ऑगस्ट पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील साहसी खेळ जे आहेत ते प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेले आहेत। आणि जर आपण आता पाहिलं तर मालवण मधील आपण ही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी सकाळपासूनच ही पर्यटनाच्या बोटी आहेत या समुद्र किनाऱ्याच्या अगदी बाजूला आणून लावण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आकर्षण असणारा सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी आपण पाहू शकतो की या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी याच बोटींचा वापर केला जातो। मात्र सद्यस्थितीला या बोटी ज्या आहेत त्या आता उभ्या करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे प्रवासी वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे साहसी जलक्रीडा ज्या आहेत त्या देखील बंद करण्यात आलेल्या आहेत। आजपासून अगदी 31 ऑगस्ट पर्यंत हा जो संपूर्ण पर्व जो आहे यामध्ये या कालावधीमध्ये समुद्राला उधाण येतं, त्याचमुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या वतीने अशा पद्धतीचे निकष आणि नियम लावले जातात। आणि त्यामुळे सद्यस्थितीला हे जे बोटी आहेत या समुद्राच्या किनाऱ्यावर लावण्यात येत आहेत। अगदी सकाळपासूनच हे काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। काल सायंकाळपर्यंत पर्यटनाचा हंगाम जो होता तो सुरू होता। प्रशासनाच्या वतीने अगदी जाहीर केलं होतं, म्हणजे काल सायंकाळपर्यंतच हा हंगाम जो होता तो सुरू होता। आणि त्यानंतर आज सकाळपासूनच या बोटी ज्या आहेत अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आल्या आणि या ठिकाणी आता स्थिर करण्यात आलेल्या आहेत। आता कोणत्याही प्रकारची वाहतूक जी आहे ती जलवाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे पुढील काही दिवसानंतर मासेमारी जी देखील आहे ती देखील खोल समुद्रातील मासेमारी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता जे प्रवासी आहेत जे पर्यटक जे आहेत मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात तळ कोकणात दाखल होतात त्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे। तिला प्रशासनाच्या वतीने अशा पद्धतीचे नियम आणि निकष लावल्यामुळे सद्यस्थितीला ही वाहतूक जी आहे त्याचप्रमाणे जल क्रीडा ज्या आहेत त्या बंद केलेल्या पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।